हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं एमटीएन न्यूज़। आज हम औरंगाबाद के महानगर पालिका कमिश्नर जी श्रीकांत के बंगले पर आए हुए हैं। कल विनोद पाटिल ने चैलेंज किया था कि जो आज पूरे शहर के नागरिक यहाँ आकर आंदोलन करेंगे और उनसे जो मुबदला है, जो उन्होंने अतिक्रमण करके गरीबों के घर तोड़े हैं, गरीबों को बेघर किया है और अभी तक कोई मुबदला नहीं दिया और ना ही उनसे कोई बात की, उसी के चलते मुख्यमंत्री से भी बात की है विनोद पाटिल ने। मराठा नेता और मुख्यमंत्री ने स्पष्ट कहा है कि जो है मुबदला दिया जाए और उसके बाद कार्रवाई की जाए, पर यहाँ पर ऐसा कुछ कमिश्नर की तरफ से नजर नहीं आ रहा। उसी के चलते आज कमिश्नर के बंगले पर यहाँ आंदोलन करने के लिए पूरे औरंगाबाद के नागरिक आने वाले हैं और विनोद पाटिल भी आएंगे और सब यहाँ पर ये आंदोलन करेंगे। और अब आंदोलन का क्या रिजल्ट निकलता है, क्या कमिश्नर इन गरीबों की सुनते हैं, क्या करते हैं, ये देखने वाली बात है। अभी थोड़ी देर में यहाँ पर जो है नागरिक आना तो शुरू हो चुके हैं। विभागीय आयुक्त कार्यालय पे भी, वहाँ भी आंदोलन कर रहे हैं और यहाँ पर भी आंदोलन करेंगे। पुलिस का आप देख सकते हैं कड़क बंदोबस्त है यहाँ पर। जल श्री महानगर पालिका आयुक्त निवास स्थान दिल्ली गेट, ये जी श्रीकांत प्रशासकीय महानगर पालिका कमिश्नर है, उनके बंगले के सामने यहाँ आप देख सकते हैं दिल्ली गेट पर कड़क पुलिस का बंदोबस्त लगा दिया गया है। अभी अभी परदेसी मैडम भी आ चुकी है सिटी चौक पुलिस स्टेशन की पीआई। क्या मिलेगा इस आंदोलन से, अब ये देखने वाली बात है। क्या आंदोलन की दखल लेते हैं कमिश्नर? क्या विनोद पाटिल को मिलेंगी कामयाबी, ये आने वाले वक्त में ही पता चलेगा। आप देखते रहिए एमटीएन। हम दोबारा सपोर्ट में कर रहे कि नहीं? चलेगा। शिंदे साहब का ले लें। महानगर पालिका कमिश्नर जी श्रीकांत अभी अभी अपने बंगले से निकल चुके हैं और महानगर पालिका का ऑफिस के लिए वो जा चुके हैं और अभी तक यहाँ पर जो है आंदोलन के लिए जो विनोद पाटिल आने वाले थे यहाँ आए नहीं। और वो जो है अभी अब जब कमिश्नर ही नहीं है बंगले पे तो अब क्या आंदोलन करेंगे, क्या है देखने वाली बात है। हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं एमटीएन न्यूज़। आज हम औरंगाबाद के विभागीय आयुक्त कार्यालय पर आए हुए हैं। यहाँ पर मराठा नेता विनोद पाटिल ने आंदोलन शुरू किया है, जो शहर में महानगर पालिका ने अतिक्रमण किया है, लोगों को बेघर किया है और अभी तक उनका कोई मुबदला नहीं दिया है। उसी के चलते यहाँ नगर पालिका के कमिश्नर के खिलाफ, जी श्रीकांत के खिलाफ आंदोलन शुरू किया है और कहा जाए कि जब तक इन्हें मुबदला नहीं दिया जाएगा, विनोद पाटिल ने कहा, तब तक हम ये आंदोलन करते रहेंगे। और अभी उन्होंने एक फॉर्म भी यहाँ नागरिकों को दिया है। उस फॉर्म में कहा है कि आपका घर कितना जा रहा है, आपके घर के कितने स्क्वायर फीट है, सादा घर बना हुआ है या आरसीसी का घर बना हुआ है, उसकी पूरी डिटेल्स दीजिए। टैक्स भरते हैं क्या, गुंटेवारी है, रजिस्ट्री है या बॉन्ड पर है, इस सारी चीजें वो फॉर्म में है। वो फॉर्म फिलअप कीजिए, जल्द से जल्द भरिए। वो पूरे फॉर्म का वो गट्ठे बनाएंगे और वो महानगर पालिका में विनोद पाटिल ने कहा कि मैं खुद जा करके उसे इन्वर्ट करूंगा, उसके बाद मुख्यमंत्री को भी भेजूंगा पूरा गट्ठा और सुप्रीम कोर्ट में भी वो पूरा फॉर्म भेजेंगे और ताकत से यहाँ लोगों को इंसाफ दिलाने के लिए लड़ेंगे और इंसाफ
दिलाकर रहेंगे। और मुख्यमंत्री से भी रिक्वेस्ट की है उन्होंने कि कमिश्नर की बदली ना की जाए जब तक इन्हें मुबदला नहीं मिलता। जो लोगों के उन्होंने बेघर किया है, माँ बहनों को उन्होंने रुलाया है, रोड पे लाया है, उन सबको जब तक न्याय नहीं मिलता तब तक कमिश्नर की बदली नहीं की नहीं जाए बोलकर मुख्यमंत्री से भी रिक्वेस्ट की गई है। अब देखना है क्या इस आंदोलन का क्या दिशा मिलती है, क्या आंदोलन सक्सेस होता है, उसे किस तरह से ये कामयाबी मिलती है। विनोद पाटिल अपनी ताकत पूरी लगा रहे हैं, पूरी ताकत के साथ विनोद पाटिल ये लड़ रहे हैं, लड़ाई आंदोलन कर रहे हैं न्याय दिलाने के लिए, गोर गरीबों के लिए वो मैदान में उतरे हुए हैं। अब देखना है कि ये कमिश्नर महानगर पालिका और मुख्यमंत्री क्या डिसीजन लेते हैं, क्या न्याय देते हैं, क्या अतिक्रमण की आगे कार्रवाई करते हैं। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MP न्यूज। और आप देख सकते हैं मेरे पीछे आज यहाँ विभागीय आयुक्त की तरफ पुलिस का भी कड़क बंदोबस्त रखा गया है। सगळे पुरुष मंडळीला विनंती आहे, माता भगिनी आतमध्ये पुलिस का भी जो है कड़क बंदोबस्त है यहाँ पर। ये जी श्रीकांत के फोटो का भी आप देख सकते हैं, नागरिक निषेध कर रहे हैं उसका फोटो को, उनके फोटो का जो है उन्होंने उस पर निषेध कर रहे हैं और आंदोलन कर रहे हैं कि हमें न्याय चाहिए, हमें मुबदला चाहिए। और अब अतिक्रमण कार्रवाई होने से पहले घर क्या जो है कितना जा रहा है, उसका मुबदला कितना है वो पहले मिलना चाहिए, उसी के बाद कार्रवाई होना चाहिए। इस तरह का यहाँ के नागरिकों का भी कहना है। और जो विनोद पाटिल आंदोलन करता है उनका भी यही कहना है कि जब तक मुबदला नहीं मिलेगा तब तक अब आगे कार्रवाई हम होने नहीं देंगे। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे, देखते रहिए MTN न्यूज। झेरॉक्स चालते ना, पाणी आलंय कारण एकीकडे घर नसतं, घर उभा असतं, ते पाहून जातं ते पूर्ण जातं. काय भावना आम्ही परेशानी माहिती का आहे त्या अतिक्रमण धारकांची तर त्यांची घरं पाडली, ते लोक जमा झाले. खरं तर आंदोलन करण्याची गरज आम्हाला का पडली? ज्यावेळेस कुठल्याही नोटीस न देता, प्रक्रिया पार न पडता तुम्ही आमचे घर पाडले, कुठलीही प्रक्रिया न पार पाडता तुम्ही आमच्या घरावर मार्किंग केली, तर आमच्या समोर हा प्रश्न आंदोलनाशिवाय राहिलेला नाही. सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय आहे. माननीय महानगरपालिकेने उच्च न्यायालयामध्ये सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाळू, परंतु अद्याप जे काही निर्णय न पाळता तुम्ही कुठलाही पंचनामा न करता नोटीस देता आमचे घर पाडले. आता माझ्या बाजूने माझ्या माता भगिनी उभ्या आहेत, यांना घर नाही आहे. पावसाळ्यामध्ये तुम्ही आमचे घर पाडले. तुम्ही महानगरपालिका आयुक्ताला एक प्रश्न विचारतो, असा कोणता कायदा आहे की ज्याच्यामध्ये घराला नोटीस न देता रस्ता रुंदीकरणासाठी तुम्ही घरं पाडू शकता? याची माहिती आम्हाला द्यावी. राज्याचे मुख्यमंत्री तुम्हाला लेखी निर्देश देतात. राज्याचे मुख्यमंत्री प्रत्यक्ष संभाजीनगरमध्ये सांगतात की तुम्हाला मोबदला दिला जाईल. असा कोणता कायदा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं नाही? शेवटचा प्रश्न जर त्यांना विचारायचा ठरला तर मला त्यांना हाच विचारायचा आहे की शहराच्या रस्त्याची जर रुंदी वाढली असेल,
ती रुंदी वाढत असताना तुम्हाला मोबदला देण्याचा कायदा माहीत नाही. बाजूच्या जालना जिल्ह्यामध्ये सरकारी जमिनीवर अधिग्रहण करण्यासाठी 2019च्या कॅबिनेट निर्णयाप्रमाणे मोबदला दिला जातो. हा कायदा तुम्हाला माहीत नाही का? जनतेची काय चूक आहे? कोणत्या बिल्डरच्या सांगण्यावर हा रस्ता रुंदीकरण होत आहे याचं उत्तर महानगरपालिका आयुक्तांनी द्यावं. आज त्यांनी एक अजब गजब प्रश्न मीडियामध्ये सांगितला की सोशल मीडियामधल्या आंदोलनाला मी महत्व देत नाही. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस विधिमंडळामध्ये सदनात चर्चा झाली की महानगरपालिका आयुक्तांनी 2 कोटी रुपये सोशल मीडियावर अति तातडीच्या बजेटमधून खर्च केले. अति तातडीचं बजेट एखादी दुर्घटना घडली त्यासाठी असतो. त्या बजेट म्हणून तुम्ही 2 कोटी रुपये खर्च करता, त्याच्यामध्ये तुम्ही स्विमिंग पूल घरातला बांधता, हे तुम्हाला महत्वाचं वाटतं. आणि जनतेने सोशल मीडियामध्ये आवाज उचलला हे तुम्हाला महत्वाचं वाटत नाही. तुम्ही आम्हाला उत्तर द्या. लँड ॲक्विजिशन कायदा काय म्हणतो? तुम्ही आम्हाला उत्तर द्या. ज्याच्या घरासमोर रुंदीकरण होत असेल त्याला नोटीस देणं क्रमप्राप्त आहे का नाही? तुम्ही मला उत्तर द्या की हर्सूल परिसरामध्ये 2 वर्षापूर्वी लँड ॲक्विजिशन प्रोसेस झाली, 50% लोकांना मोबदला मिळाला. ती जागा तुम्ही पाडताय. न्यायालयाने तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेने पैसे दिले, तुम्ही ती जागा पाडताय. पडेगाव मिटमिटामध्ये तुम्ही दादागिरी करून एका कॉन्ट्रॅक्टरला रस्त्याचं भूमिपूजन करण्याची तारीख ठरली होती. त्याच्यामध्ये झाडं कापण्यासाठी अनेक मान्यता प्रलंबित आहे मंत्रालयामध्ये, तरी तुम्ही घाईघाईत भूमिपूजनासाठी तुम्ही रस्ता पाडला. तुम्ही रस्ता किती तारखेला पाडला? तुम्ही नोटीस किती तारखेला देताय? तुमच्यावर का कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करण्यात येऊ नये? अजूनही वेळ गेलेला नाही. कायद्याला आम्ही मानणारे आहोत. आम्ही शांत पद्धतीने कायद्याच्या चौकटीत तुम्हाला म्हणतो, जे घरं तुम्ही पाडले त्याचे पंचनामा करा. जे घरं तुम्ही पाडले त्याचे मोबदल्यावर चर्चा करा. मोबदला आम्हाला हवाय. जे घरं तुम्ही भविष्यात पाडणार आहात, मार्किंग करत आहात, तुम्ही नोटीस तुम्ही त्यांना द्या. मार्किंग करण्यापूर्वी तुम्ही शासनाने कायद्याने ठरवल्याप्रमाणे मुआवजा द्या, मोबदला द्या. आम्ही विकासाच्या आड येणार नाही. तुम्ही माहिती सर्वांना देताय की विकास कोई विरोध हो रहा है. अगर घर जर तुटत असेल तो विकास मान्य आहे का? घर जर तुटत असेल तुम्ही मोबदला नसाल देणार तर तो विकास तुम्हाला मान्य आहे का? शहरामध्ये दुजाभाव पद्धतीने दादागिरी पद्धतीने दडपशाही कारवाई सुरू आहे. या दडपशाहीला आम्ही जुमानत नाही. कायद्याच्या चौकटीत आम्ही याला उत्तर देऊ. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला एक कळकळीची विनंती करतो, कृपया या महापालिका आयुक्तांची बदली आपण करू नका. ज्यांनी माझं घर तोडलं, ज्यांनी माझ्या आईला रोडवलं, ज्यांनी माझ्या आईला अडवलं, त्यांच्या डोळ्यातलं एक थेंबाचा बदला कायद्याने आम्ही जोपर्यंत घेणार नाही, आम्हाला मोबदला मिळणार नाही. कृपया मुख्यमंत्री महोदय यांची बदली करू नका. आम्हाला न्याय द्या. आम्ही न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही. तुम्ही निर्देश देताय, तुम्ही घोषणा करताय आणि महापालिका आयुक्त तुमच्या घोषणेकडे जुमानत नाही. हे कोणाचं ऐकता? याच्यावर देखील सखोल चर्चा झाली पाहिजे. आणि आम्ही शहरामध्ये आज पहिला दिवस आहे. आम्ही मतसंकलन केंद्र उभा केलंय. या संकलनाद्वारे आम्ही रोज एक माहिती घेणार आहोत. हे बघा, या मोहीममध्ये आम्ही 2 प्रकारचे अर्ज बनवले. पहिला अर्ज असा आहे की ज्याच्यामध्ये ज्यांची घरं तोडले ते महानगरपालिका आयुक्ताला, न्यायालयाला आणि कोर्टाला आम्ही माहिती देणार आहोत. आपण कोर्टाला अशी माहिती देणार आहोत की तुम्ही आमची घरं तोडले, तुम्ही पंचनामा केला नाही, उधर 75 ले रहे सर और हमारी तरफ 100 ले रहे. केला नाही. तुम्ही पंचनामा न करता आमचे घरं कसे पाडले? तुम्ही घरं पाडत असताना आम्हाला नोटीस का दिली नाही? तुम्ही ज्या ठिकाणी आवश्यक रुंदी असेल 30 मीटर असेल, 40 मीटर असेल, आमची भगिनी म्हणते 75 फूट असेल, तुम्ही मोबदला आम्हाला का दिला नाही? आणि मोबदला न देता कुठल्या कायद्यामध्ये तुम्ही पाडलं? या प्रकारचा अर्ज मी महानगरपालिका आयुक्त आमच्याकडे 75च पाहिजे सर. मोबदला द्या. आणि 7 दिवसाचा मोबदला दिला नाही. कारवाई करत असताना तुम्ही नोटीस द्यायला पाहिजे होती. 15 दिवसाची सुनावणी व्हायला पाहिजे होती. त्यानंतर मोबदला दिल्यानंतर 4 आठवड्याच्या आत कारवाई व्हायला पाहिजे होती, परंतु तसं झालं नाही. दुसरी आमची मागणी आहे की ज्यांच्या घरावर मार्किंग आहे त्या घरांवर मार्किंग करत असताना तुम्ही कुठल्या अधिकारात मार्किंग केली? तुम्ही मार्किंगच्या अगोदर नोटीस दिली का? तुम्ही नोटीस का दिली नाही? तुम्ही माझं घर पाडत असताना मला तुम्ही काय मोबदला देणार? ही देखील माहिती आम्ही त्याच्यामध्ये विचारली.
सर्व नागरिकांनी हे अर्ज भरायचे. या अर्जामध्ये कोणाचं किती घराचं नुकसान होते, पत्रे किती होते, स्लॅब किती स्क्वेअर फीटचा होता, गल्डरचं घर होता का, घरात होळी होती का, या देखील गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी बघायच्या आहे. आणि तुम्ही ह्या का बघितलं नाही असे 2 प्रकारचे अर्ज मी देतो. आता माझ्या बहिणी माझ्या उद्योग बाकी होते आहे, यांची तर वेगळाच प्रश्न आहे. यांना सांगितलं, यांना लेखी दिलं की आम्ही तुमचे घर रिकामे करतो, जागा करतो, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेची घरं देऊ, परंतु तुम्ही ते दिले नाही. गेले की ते रवाना करता. परवा त्यांच्या परिसरामध्ये एक नेते आले रस्त्याच्या उद्घाटनला, यांनी प्रश्न विचारला, ते गाडीत बसून पळून गेले. तर माझा महानगरपालिका आयुक्तांना सवाल आहे की तुम्ही घर पाडत असताना नोटीस का दिल्या नाही. माझा त्यांना सवाल आहे की घर पाडल्यानंतर तुम्ही मोबदला का दिला नाही, तुम्हाला लँड ऍक्विजिशन ऍक्ट मान्य नाही का. आणि शेवटचा प्रश्न त्यांना, तुम्ही मुख्यमंत्र्यांना जमानत नाही, तुम्ही न्यायालयाला जमानत नाही, तुमच्या आमच्या विधानसभेला जमानत नाही, तर कोणती शक्ती तुमच्या मागे तुम्ही करत असाल तर कल्पना नाही. एखादी शक्ती असेल जी शक्ती तुम्हाला सांगते लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्या, जी शक्ती सांगते शहरामध्ये घरं पाडून बिल्डर्सचा स्वस्तात टीडीआर द्या, जी शक्ती सांगते मोठ्या प्रोजेक्ट साठी रस्ते मोठे करा, त्या शक्तीचं नाव सांगा आयुक्त साहेब. मला पोलीस प्रशासनाने नोटीस दिली. पोलीस प्रशासनाने आम्हाला आंदोलनात खूप सहकार्य केलं. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की कुठल्याही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देताना त्याच्यापूर्वी त्यांना विचारा या नकाशाची रुंदी किती आहे, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना नोटीस दिली का, तुम्ही त्यांना विचारा या लोकांना मोबदला दिला का, आणि नंतर पोलीस प्रोटेक्शन द्या. आजच्या मला नोटीस मध्ये सांगण्यात आलं त्या आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन झालं, त्यांच्या परिवाराला त्रास होईल. ती भगिनी माझी सख्खी बहीण आहे, त्यांची कन्या ही माझी कन्या आहे, त्यांच्या परिवाराला त्रास देण्याचा माझा उद्देश नाही, ते संस्कार माझ्यावर नाही. पण एक प्रश्न मी त्यांना विचारतो, या माझ्या आई बहिणी पीठ म्हणत होत्या, स्वयंपाक करत होत्या, संध्याकाळी तुम्ही यांचं घर पाडलं, या सकाळी स्वयंपाक करत होत्या, तुम्ही यांचं पसारा घरात पडू दिला, यांना सांगितलं सारखं तुम्ही घर रिकामे केले, आतंकवाद्यासारखे तुम्ही आमचे घर काढले. साहेब, मला माझ्या आईला तुम्ही अत्याचार केला, दुःख दिलं, याचा मला थोडाही त्रास होणार नाही का. 2 शब्द तुमच्या विरोधात प्रश्न विचारले, भले तुमची ग्लॅमरस दुनिया असेल, तुम्हाला वाटलं असेल की मैं जो करता वो कायदा भारतात माझं नाव आहे, फक्त माझ्या गरीब झोपडीकडे बघा साहेब, तुम्हाला झोप कशी येते हा प्रश्न माझा आहे. आणि मी कायद्याच्या चौकटीत न्याय घेतल्याशिवाय राहणार नाही. आंदोलनाचा पहिला दिवस आहे, अनेक दिवस हे आंदोलन संभाजीनगर मध्ये सुरू दडपशाही केली ना तर हे आम्हाला अजिबात मान्य नाहीये. आता तुम्ही तुमच्या घरासमोर तुमच्या मुलाला बायकोला त्रास होतोय, त्याचं तुम्हाला किती काळजी आहे. त्या दिवशी आमच्या मुलाला माझ्या सुनाला एवढा त्रास झाला, त्याची तुम्हाला काळजी नव्हती का. तुम्ही 3 वाजता जेसीबी घेऊन, बुलडोजर घेऊन, 100, 200, 500 पोलीस घेऊन माझ्या सुनाला दहशत झाली, माझी सून अक्षरशः ऍडमिट झाली. तुमच्या मुलाबाळाची तुम्हाला एवढी काळजी आहे, आमची काळजी तुम्ही का नाही केली. म्हणजे गरीब जातला तुमच्या बाई किडे आहेत का आम्ही, तुम्ही आम्हाला राखण्याचा प्रयत्न का केला एवढा, म्हणजे दडपशाही का केली. सरकार नाही का, कानून कायदे नव्हते का तुम्हाला. 7-1 वाजता आले तुम्ही, 3 वाजता आले, 3 वाजता येऊन तुम्ही आमच्या पूर्ण गल्लीत पसारे होते. आमच्या मुली, लेकरं, माझे नातू अजून झोपेतून दचकून उठतात. तुमच्या लेकराची तुम्हाला जशी काळजी होते, आता कशी तुमच्या लेकराची काळजी आहे त्याला पण कळू द्या ना. तुम्ही काय दडपशाही केली आमच्या भोवती, कसा प्रयत्न केला, आमच्या सुना बाळा भोवती कसा केला. एवढे जीसीपी, एवढे पोलीस लोक, तुमचा मुख्यमंत्र्यांचा प्रश्न होता, तुम्ही करायचा असता, प्लीज आम्हाला नोटीस द्यायचं असतं, आम्ही हरकत नव्हती. तुम्ही म्हणता माझं शहर मला काय दाखवणार आहे, बीबीचा मुखबार आम्ही दाखवणार आहे, मला अजिंठा दाखवायचा आहे, येरोला दाखवायचा आहे, म्हणजे आमच्याकडे पाडून तुम्हाला स्मार्ट सिटी करायची आहे. अवश्य करा. माझं नाव मंदाबाई गांगुर्डे, मी संजय नगरला राहते. तर माझी कळकळीची विनंती आयुक्त साहेबांना, अतिक्रमणची कारवाई केली, ठीक आहे, तुम्हाला स्मार्ट सिटी करायची होती, आम्हाला त्याची वॉर्निंग दिली होती, नोटीस आली नाही, आले आणि डायरेक्ट दडपशाही दाखवली. पहिले जेव्हा ते आम्ही तिथे मागलो, डायरेक्ट कोणी तिथे जाऊन बसणार नाहीये. बरं, या सरकारला पाडायचं होतं, अतिक्रमणामध्ये होतं तर मग आम्हाला तिथे बसवलंच का.
आम्ही अशा नाही फुकट जागा घेतलेली नाहीये सर, ती अतिक्रमणाची जागा म्हणून पण नाही, आम्ही पैसे देऊन खरेदी घेऊन आम्ही घेतलेली आहे. तेव्हाचे नियम वेगळे होते, तेव्हा बॉन्डची घरं होते. रजिस्ट्री कोणती आहे? औरंगाबाद शहर, संभाजीनगर या शहरात रजिस्ट्री कुठे आहे मला सांगा, प्रूफ दाखवा तुम्ही. हा, तर जेव्हा हा नियम होता, हा नियम नंतर लागू झाला. पहिले तर हे काही नियम वगैरे नव्हते. आता तुमचे कायदे बदलले, स्मार्ट सिटी आहे, सगळं काही ठीक आहे. तुम्ही अतिक्रमण करताय, स्मार्ट सिटी करताय, बिलकुल करा. माझं एवढंच म्हणणं आहे, माझ्यावर अशी कंडिशन आलेली आहे, अक्षरशः स्लॅबचं घर तोडून मी अक्षरशः भीक मागून खाते. घरात माझ्या आईला भावाला आम्ही टेरेस वरती ठेवलेलं आहे, पुन्हा पसारा टेरेसवर पडलेला आहे. येऊन बघा सर, माझ्याकडे पैसे कमवायची सुद्धा ताकद नाहीये सर. मी माझ्या परिवाराचं पालन पोषण कसं करणार आहे? बाबा नाही माझे वडील पण एक्सपायर झालेले. तुम्ही सांगा, एवढी कंडिशन खराब झालेली आहे का पाण्या पावसाचे दिवस गणपती उत्सवात सुद्धा आम्ही रोडवरती असं मागून खातोय. कोणामुळे आली ही बारी? मला करायचं होतं, पहिले आमचं मोबदला द्या, आम्हाला घराच्या बद्दल घर द्या. माझं एवढं म्हणणं आहे. नाव ताई तो बस झालं ना, तो बरे सरपंच लास्ट ओवर झालं. ये सारे मेरे लिए नागरिकों की लड़ाई के लिए, अधिकार के लिए मेरे वकील रह चुके। कायदा में बहुत अच्छी तरह जानता हूँ। आप किसी के बहकाव में मत आओ, किसी कॉन्ट्रैक्टर बिल्डर को खुश करने के लिए आप ये जुल्म मत करो। और फिर एक बार मैं आपके माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री को दरखास्त करता हूँ, गुजारिश करता हूँ, मुख्यमंत्री महोदय, आपने बोला लोगों को मुआवजा दो, आयुक्त ने वो कागज बाजू उठा के फेंक दिया। मुख्यमंत्री महोदय, आपने भाषण में कहा कि मैंने निर्देश दिए हैं, वो निर्देश मेरे कागज पे दिए थे, मेरे लोगों के मांग पे दिए थे, आयुक्त ने वो उठा के फेंक दिए। और आज पेपर में वो कहते हैं कि मैंने एक एजेंसी को काम दिया है सर्वे का। अरे भाई, एजेंसी को काम दिया तो तोड़ने के पहले क्यों नहीं दिया? अगर आपने एजेंसी को काम दिया, मैं उनको पूछता हूँ, अगर वो चिकलठाना, संजय नगर, मुकुंदवाड़ी के घरों की यादी अगर 5 मिनट में प्रकाशित करे, 3 आदमी का इतना घर गया है, उन आदमी का इतना घर गया, तो मैं आंदोलन अभी छोड़ दूंगा। पर आपको लगा मैं बादशाह हूँ, मेरे को सब लोग सलाम ठोक रहे, मैं जाऊंगा और लोगों के घर तोड़ूंगा। अगर आपके पास कागज नहीं है, आपके पास पंचनामा नहीं है, आप मुख्यमंत्री को क्या जवाब दोगे? माननीय मुख्यमंत्री महोदय, इनको देखो और मेरी एक विनती सुनो, इनकी बदली मत करना। जब तक मुझे न्याय नहीं मिलता, इनकी बदली मत करना। जब तक हमें मुआवजा नहीं मिलता, इनकी बदली मत करना। जब तक मेरी माँ बहनों के आंसू हम ना पहुंच दे, उनको मुआवजा नहीं दिए, इनकी बदली मत करना। साफ जिंदगी में कुछ भी काम सुनो ना सुनो नागरिकों का, इनकी बदली मत करना, क्योंकि उनको न्याय देना पड़ेगा। अगर उनकी बदली आजकल होती है, नया अधिकारी आता है, नया अधिकारी बोलेगा मुझे नहीं पता उन्होंने कैसा किया, मैं कैसे इस पर साइन करूं? हर कागज पे उनकी दस्तखत हमें चाहिए। और आपको मैं बोलता हूं, आपको भी कोई भड़काने की कोशिश करेगा, हमको रास्ते भी की लड़ाई नहीं लड़नी है, हमको कायदे की लड़ाई लड़नी है। अधिकारी और प्रशासन, जब उनको कोर्ट से नोटिस आएगी, जब उनको पूछा जाएगा कि आपने किस तारीख को तोड़ा और आपने किस तारीख को नोटिस दी, तो उन पे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होगा, उनकी नौकरी जाएगी, वो सस्पेंड होंगे। तो ये करके हमको न्याय लेना है। मैं सबसे गुजारिश करता हूँ, रिक्वेस्ट करता हूँ, विनती करता हूँ, विनती करते करते ये कहता हूँ, आप ये एप्लीकेशन का फॉर्म लेकर जाइए, ये एप्लीकेशन का फॉर्म लेकर आप अपने अपने एरिया में जाइए, अपने अपने मोहल्ले में जाइए, वहां पर इस तरीके से कैंप लगाइए। कैंप लगाकर आप बोलिए, पूरी मालूमात इसमें भरिए और 2 दिन के अंदर इस मालूमात को आप मुझे दीजिए। मैं आपकी तरफ से कानूनन लड़ाई लड़ने के लिए तैयार हूं। मैं आपकी तरफ से जहां जाना पड़े वहां जाकर लड़ाई लड़ने के लिए तैयार हूं। बस आपसे एक विनती करता हूं, आप सभी कागज, अर्ज, एप्लीकेशन
भरकर तैयार रखे। आप आपके जो रोज के नौकरी है, रोज का रोजगार है, उसे मत खत्म करिए। वो आप आपका काम करिए, आधा घंटा निकालकर इस एप्लीकेशन को भरिए। उधर के सामाजिक कार्यकर्ता आपके पास आएंगे, आपसे ये एप्लीकेशन लेंगे और ये एप्लीकेशन लेकर वो मुझे देंगे। मैं महापालिका में कॉपी भेजूंगा, मैं एक कॉपी मुख्यमंत्री जी को दूंगा और एक कॉपी मैं माननीय उच्च न्यायालय में दूंगा। आपने मुझे अलग अलग सवाल पूछे, हमारे पे अन्याय हुआ है। सबसे पहले तो शहर में कुछ लोगों को ये बताने का प्रयास किया गया कि सभी के घर अतिक्रमण में आते। अतिक्रमण यानी क्या? अतिक्रमण यानी कोई सरकारी जमीन है, उसके ऊपर घर बनाया जाता है तो उसको अतिक्रमण बोला जाता है। उसको भी रेगुलराइज करने का काम परतूर में, जालना जिला में सरकार ने किया। उड़ान पुल बनाने के लिए लोगों को पैसे दिए। बात एक, आपका घर बॉन्ड पे अभी चिकलडाना, मुकुंदवाड़ी, हरसोल, पड़ेगांव, मिटमिटा, सातारा परिसर, ये सब परिसर काय में था? ग्राम पंचायत में। उसमें ग्राम पंचायत का क्या कागज चलता था? NA-47, ग्राम पंचायत का बांधकाम परमिशन, 8 का उतारा और गांवठाक। ये सब जब हम पहले सिडको में गए, कुछ एरिया इधर का सातारा सिडको में गया, उसके बाद आप महानगर पालिका में और कुछ एरिया महानगर पालिका में डायरेक्ट गए। तो ये सब करते समय जब हस्तांतर होता है तो हस्तांतर होते समय ये समझ लिया जाता है कि इनकी जो पहले की परमिशन है रेगुलराइज हो। उसके बाद कोई नागरिक गुंठेवारी करता है तो ये समझ लिया जाता है कि उन्होंने गुंठेवारी की, इसका मतलब उनको आपने रेगुलराइज किया है। मिटमिटा पड़ेगांव में हमारे फुलचंद भाई और अनेक साथियों के घर आपने तोड़े, उनको आपने ही गुंठेवारी में परमिशन दी और उन्होंने घर बनाए, फिर भी आपने तोड़े। हरसुल में, हरसुल से पहले मैं नारे गांव में आता हूँ। नारे गांव में जो पुराना रास्ता था उसको आपने बढ़ाया और एक साइड बढ़ाया और लोगों के घर तोड़े। कैलाश नगर, भवानी नगर, इस परिसर में जहाँ रास्ते की जरूरत नहीं थी वहां से रास्ता घुमाया। मुझे ऐसा बोला गया ड्राइवर साहब ने कि कोई बिल्डर की थोड़ी सी 3-4 एकड़ जमीन है, इसलिए उनको रास्ता देने के लिए कहा। विकास के साथ हम है, लेकिन विकास होते समय जो रास्ता आपने दिया, ये कोई ने घर पर एक आधे ईशू ऑफिस में बैठ के बनाया क्या? ये हमारे अशोक मौर्य खड़े हैं। इन अशोक मौर्य का जो घर है, उस अशोक मौर्य के घर के सामने की जमीन आपने पहले पाइपलाइन में ली और अब इनके घर के ऊपर से आपने रास्ता डाला। जबकि बाजू में रास्ता है, सामने एक बिल्डर की जमीन है, उसको वो बोलता है मेरे जमीन में से सीधा मत, तो इन लोगों के घर पे से लो। उस तरह से आपने रास्ता बनाया। ये मैप जब महानगर का पालिका बना रही थी, मैं आपके बयान सुन रहा था, आपने बोला की सर्वात समावेश नकाशा बनवला आणि आम्ही सरकारकडे पाठवला। उसमें कुछ बदलाव महाराष्ट्र सरकार ने किए होंगे। उसके बाद आपने बोला कि ये रास्ते की हाइट बड़ी हो गई है और इस रास्ते की हाइट बड़ी होने के कारण हम आपको, सरकार को बोलेंगे कि हम आपको इसमें क्या साइज देना चाहिए। तो मेरा ये कहना है, मेरा ये बोलना है कि ये रास्ता, ये नकाशा आपको मंजूर नहीं था और ये वही नकाशा है जो नकाशे पे आप लोगों को बिल्डिंग परमिशन नहीं दे रही। ये वही नकाशा है जिससे आप लोगों के घर तोड़ रहे। पर मैं कायदे पे विश्वास रखता हूँ, हर चीज का जवाब आपको कोर्ट में देना पड़ेगा। हर चीज का जवाब आपको जनता के कोर्ट में देना पड़ेगा। हर चीज का जवाब राज्य सरकार के पास देना पड़ेगा। और जब तक मेरे लोगों को, भाइयों को पैसे नहीं मिलेंगे, हम आपको शहर से जाने लेंगे। साहब, आपने मेरे शहर को रुलाया है, आपने जो आंसू मेरे परिवार को दिए साहब, ये जब तक मेरे को छुआ नहीं, मैं आपको जाने नहीं दूंगा।